पावसामुळे शिरूरमधील पूल वाहून गेलाय। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर तात्पुरती सोय करण्यात आली आहे। चौफुला रस्त्यावरील पुलाची दुरावस्था झाली होती। शिरूर तालुक्यात वढू चौफुला रस्त्यावरील पूल काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्णतः वाहून गेला। यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या समस्येचा तपशीलवार आढावा घेतला आणि संबंधित प्रशासन ठेकेदारांकडे लक्ष वेधलं। यानंतर तातडीने हालचाल झाल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। ठेकेदाराकडून तात्पुरती व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला असताना या ठिकाणी शिरूर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं या पावसामुळे ओढे नाले तुडुंब वाहू लागले आणि वढू ते चौफुला मार्गावर असणारा या माझ्या पाठीमागे पाहू शकता की आपण हा जो वढूचा जो वाळूचेत जो पूल होता तो वाहून गेला होता आणि या पावसामुळे खरं तर या ठिकाणी केंदूर असेल, त्याचप्रमाणे बाबर असेल आणि खेड मार्गे नाशिक मार्गाला जाणारा हा वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात असणारा वाहतुकीचा मार्ग आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं रखडलेलं काम खरं तर प्रलंबित होतं आणि या प्रलंबित मार्गावरती खरं तर नागरिकांची वारंवार मागणी होती की हे मार्गाचं काम लवकरात लवकर केलं जावं, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या या ढिसाळ कारभारामुळे खरं तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि या नागरिकांना खरं तर याचा मोठा फटका बसत होता। या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी हा पूल वाहून गेला होता आणि खरं तर जय महाराष्ट्रानं वारंवार मागणी करून या ठिकाणी या बांधकामासाठी या पुलासाठी तात्पुरती डागडुजी न करता या ठिकाणी खरं तर मागणी केली होती की आपण हा त्वरित रस्ता चालू करावा आणि खरं तर या मागणीनंतर या ठिकाणी ज्या ठेकेदार आहेत त्यांनी आता तात्पुरता खरं तर या ठिकाणी मार्ग चालू करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे, परंतु या कामावरती नागरिक असंतोष असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि नागरिकांचं वारंवार म्हणणं या ठिकाणी येतंय की या पुलाचं काम लवकरात लवकर करून, या रस्त्याचं काम लवकरात लवकर करून खरं तर आपण या ठिकाणी नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलं जावं अशी मागणी केली जात होती आणि जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्ट नंतर खरं तर हा आता कामाला गती येताना पाहत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।